निवडणुकीमध्ये ईव्हीएममध्ये हेरफेरी करणं शक्य असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी केलाय। व्हीव्हीपॅट जोडलं गेलंय, त्यामुळे आता ईव्हीएम स्वतंत्र राहिलं नाही असं ते म्हणाले। लोकसभा निवडणुकीसाठी मोदी-शहा धक्कातंत्र वापरण्याची चर्चा आहे। दोनदा निवडून गेलेल्यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी दिली जाणार नाही, तर घराणेशाही विरोधाबरोबरच नव्या नेतृत्वाला संधी देण्याची रणनीती आहे। यंदाच्या एफआरपीचं धोरण राज्याकडून जाहीर केलं जाणार आहे। पुणे आणि नाशिक महसूल विभागामध्ये 10.25% प्रति टन 3,150 रुपये, तर अन्य महसूल विभागामध्ये 9.50% सह प्रति टन 2,920 रुपये एफआरपी दर जाहीर करण्यात आलाय। भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलंय। या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला शरद पवार, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। महाविकास आघाडीच्या वतीनं काढण्यात येणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चाला आजपासून जुन्नरमधून सुरुवात होतीये। शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या मुख्य नेत्यांचा या मोर्चामध्ये उपस्थिती असणार आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय शेतकरी संघर्ष यात्रा निघणार आहे। शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जातोय। राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यामध्ये बैठक पार पडणार आहे। आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल। मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे निकष बदलले जाण्याच्या मुद्द्यावर बैठकीमध्ये चर्चा होईल असा अंदाज आहे। मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकार ऍक्टिव्ह मोडवर आले। मुख्यमंत्री येत्या 2 दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात तातडीची बैठक बोलावणार आहेत। आरक्षणासाठी आतापर्यंत काय काम झालं याचा आढावा बैठकीत घेतला जाईल। 20 जानेवारीला 10 लाख वाहनं मुंबईत येतील असा दावा मनोज जरांगे पाटलांनी केलाय। त्यामुळे मुंबईतील वाहतुकीची समस्या आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। जरांगे यांच्यावर मुंबईला येण्याची वेळच येणार नाही असं भाष्य मंत्री गिरीश महाजनांनी नांदेडमध्ये बोलताना केलंय। 20 तारखेपूर्वी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीला मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। हा इशारा म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केलाय। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक झालाय। मागणीसाठी 20 जानेवारीपासून राज्यभरात आंदोलन करू अशी भूमिका ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी घेतली आहे। सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय होणार असल्याचे संकेत मिळतात। जामीन आणि शिक्षेला स्थगिती यावर मंगळवारी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झालाय। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्यांना एंजिओग्राफी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय, पण त्यांचे रिपोर्ट नॉर्मल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चंद्रपूर दौऱ्यावर असणार आहेत। राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी शिंदे उपस्थित असतील। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्यामागे प्रचंड हालचाली सुरू आहेत। सत्ताधारी महायुतीतील शिंदे आणि अजित पवार गटात जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे असं समजतंय। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी जितक्या जागा शिंदे गटाला मिळतील तेवढ्याच जागा अजित पवार गटाला मिळायला हव्यात अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। धंगेकर वर्षभरापूर्वी कसबा विधानसभेतून आमदार झाले। पक्षानं आदेश दिला तर लोकसभाही लढवू असं ते म्हणाले। भाजपकडून आगामी निवडणुकांसाठी कसब्यात पुन्हा हेमंत रासनेंना संधी मिळण्याची शक्यता आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे संकेत दिले। पराभवाची चिंता न करता रासने ताकदीनं काम करतायत असं बावनकुळे म्हणाले। हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचे इंदापूरमध्ये भावी खासदार म्हणून बॅनर झळकलेत। अंकिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आलाय। विधान परिषदेतील आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील नोटिसीला उत्तर द्यायला अजित पवार गटानं आणखी 1 महिन्याचा वेळ मागितलाय। हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीच्या आमदारांना 8 दिवसात उत्तर सादर करावं अशी नोटीस बजावली होती। अजितदादा गटामध्ये नवाब मलिकांसाठी अजून ग्रीन सिग्नल मिळाला नाही अशी माहिती सूत्र देतात। नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार, नवाब मलिक आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक देखील झाली आहे। अंधेरी आणि वसईच्या हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये मंगळवारी मोठी घट झाली। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये 95 तर वसई पश्चिम इथं 84 असा AQI नोंदवला गेलाय। नव्या वर्षाचं स्वागत हलक्या पावसानं होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जातोय।
त्यामुळे थंडी आणि पाऊस असं चित्र जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यात पाहायला मिळू शकतं. मुंबईमध्ये मंगळवारी कोरोनाचे 19 रुग्ण आढळले. सध्या 2 रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. संपूर्ण राज्यभरात 37 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर घाबरून न जाता जागरूक राहा असं आवाहन पनवेल पालिकेकडून करण्यात आलंय. कोविड सदृश लक्षणं दिसली तर तात्काळ चाचणी करा असे निर्देशही दिले गेले. राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या पाठोपाठ आता हिंगोली जिल्ह्यात कोरोनानं डोकं वर काढलंय. जिल्ह्यात 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 2 रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली, पण त्यांनी कोणतंच आश्वासन दिलं नसून आज निर्णय झाला नाही तर मार्डचे डॉक्टर उद्यापासून संप करणार असा इशारा दिला. 3 जानेवारी 2024 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात महामोर्चा आयोजित केलाय. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, वेतन श्रेणी सुधारावी या प्रमुख मागण्या त्या करत आहेत. 31st साठी मध्य रेल्वेच्या 4 स्पेशल लोकल धावणार आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत यासाठी दक्षिण मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांना त्याचा फायदा होणार आहे. 31 डिसेंबरला 4 स्पेशल ट्रेन चालवल्या जातील. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर 10 रेल्वे स्थानकांमध्ये IP बेस्ड सेंट्रलाइज्ड अनाउन्समेंट प्रणाली लागू केली आहे. 10 स्थानकांमध्ये शहाळ, टिटवाळा, आंबिवली या स्थानकांचा समावेश आहे. RBIला धमकीचा ईमेल आलाय. शक्तिकांत दास आणि निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी करत RBI, HDFC बँक आणि ICICI बँकेमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली गेली आहे. RBIसह 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ईमेल नंतर संबंधित ठिकाणांच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आली आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा ट्रान्स हार्बर लिंकचं लोकार्पण हे लांबणीवर पडण्याची चिन्ह आहे. जानेवारी अखेर पारबंदर सागरी सेतूची एक मार्गिका खुली होणार होती, पण आता हे काम लांबणीवर पडलंय. सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांच्या फेलोशिपसाठीच्या परीक्षेत गोंधळ झाला, त्यामुळे परीक्षा रद्द केली आहे. येत्या जानेवारी महिन्यात पुन्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे परीक्षा घेतली जाणार आहे. पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदीमध्ये नावेमधून प्रवास करत नदी प्रदूषण मुक्त करण्याची मागणी भाविकांनी केली आहे. यावेळी भाविकांनी हरिनामाचा गजर करत समाज प्रबोधन केलंय. नव्या वर्षात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार आहेत. दर 10 मिनिटांनी स्टेशनवरून मेट्रो सुटेल. 1 जानेवारीपासून ही नवी पद्धत लागू होणार आहे. एसटी महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी बसमध्ये ऑनलाईन तिकीट मशीन दिली, पण नंदुरबारच्या सातपुडा डोंगरांमध्ये हे मशीन नेटवर्क नसल्यामुळे निष्क्रिय ठरतंय अशा तक्रारी येत आहेत. लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या प्रवास वेळेत बचत व्हावी यासाठी मध्य रेल्वेनं मिशन रफ्तार हाती घेतलंय. त्यानुसार नवीन वर्षामध्ये गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. घर वेळेत न देण्यासह विविध तक्रारींसाठी महारेरानं 1000पेक्षा जास्त प्रकरणात बांधकाम व्यावसायिकांना 736 कोटींचा दंड ठोठावलाय, ज्यातला केवळ 137.74 कोटी रुपयांचाच दंड वसूल होऊ शकलाय. मुंबईतल्या घरांच्या बाबतीत म्हाडानं मोठा निर्णय घेतलाय. ताबा दिल्यानंतर 5 वर्षांसाठीच बिल्डरकडे दायित्व असेल असं महारेरानं स्पष्ट केलंय. बिल्डरची जबाबदारी निश्चित करण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आलाय. गल्लीबोळात 30-40 रुपयांना मिळणारा डोसा एखाद्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये सुद्धा फार तर 150 ते 200 रुपयांना मिळतो, पण मुंबई विमानतळावर प्रवाशांना डोशासाठी तब्बल 600 ते 650 रुपये मोजावे लागतात. मुंबई उच्च न्यायालयानं CBIला चपराक दिली आहे. न्यायालयानं काही बंधनं टाकून रिया चक्रवर्तीला परदेशी जायला परवानगी दिली आहे, त्यामुळे रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा मिळाला. एसटी बँक वाचवण्यासाठी संचालक अध्यक्षांना भेटलेत. सदावर्त्यांविरुद्ध तक्रारी, अधिकाऱ्यांचे राजीनामे नामंजूर करा अशी मागणी त्यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींना हरवणं एवढा एकच उद्देश इंडिया आघाडीचा आहे अशी टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केली आहे. पण NDA आघाडी राजकारणापेक्षा देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असं ते म्हणाले. वंचितला सोबत न घेऊन इंडिया आघाडी फक्त वंचितांसोबत असल्याचं भासवलं हे स्पष्ट झाल्याची टीका सुजय विखेंनी केली आहे. प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणं हा त्यांच्यासाठी घात ठरणार असंही भाकीत त्यांनी केलंय. जळगावच्या पाचोरा तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. माजी उपनगराध्यक्षांसह युवासेना उपजिल्हा प्रमुखाने शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमधले तरुण आक्रमक झालेत. नांदेडच्या कामठा इथं या गावामध्ये दत्त जयंतीनिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याला भाजप आमदार आले होते, मात्र तरुणांनी या आमदाराला हाकलून लावले.
लातूरच्या रेणापूरमध्ये 22 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची सभा झालेली. सभा नियोजित वेळेपेक्षा उशिरा झाली, त्यामुळे आयोजकांसह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. खासदारांना निलंबित केल्याप्रकरणी अमरावतीमध्ये शरद पवार गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. शहरातील इरविन चौकामध्ये भाजप विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात 2 दिवसात विक्रमी उलाढाल झाली आहे. 171 घोड्यांच्या विक्रीतून 73 लाखांची उलाढाल झाल्याची नोंद झाली आहे. जालन्याच्या गोलापांगरी ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या जुन्या इमारतीमधील 50 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड अज्ञातांनी फाडलेत. जालना जिल्ह्यातील 13 गावांशी संबंधित हे जुने रेकॉर्ड होते. धुळे जिल्ह्यातील कुपोषणाचं प्रमाण संपुष्टात यावं यासाठी जिल्हा बालरोग संघटना आणि जिल्हा आरोग्य विभागातर्फे कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी कुपोषण मुक्ती संदर्भात मार्गदर्शन केलं. वाशिमच्या नागी गावातील रोहित्र ओव्हरलोडरमुळे जळालं. नवीन रोहित्र येईपर्यंत गावकऱ्यांना रात्र अंधारात घालवावी लागते. नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक युवतींसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाकडून करण्यात आलंय. जालना बाजार समितीच्या मुख्य प्रशासक पदाचा अर्जुन खोतकर यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच शेतकरी व्यापारी यांच्या हिताचे अनेक विषय संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये पारित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या थंडीचा कहर सुरू आहे. जिल्ह्याच्या तापमानामध्ये दिवसेंदिवस घट होतीये, त्यामुळे लोकांची गरम आणि उबदार कपडे घेण्यासाठी बाजारात गर्दी होतीये असं दिसतंय. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक धान्य खरेदी केंद्रांमध्ये बारदाना न पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तुटपुंज्या किमतीत शेतकरी खासगी दुकानामध्ये धान्य विकतायत. वाशिमच्या कोंडाळा झांबरे येथील प्रयोगशील शेतकऱ्यानं भगर आणि राजगिऱ्यासारखा दिसणाऱ्या क्विनोवा या पिकाची लागवड केली आहे. सध्या हे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. एकरी 7 ते 10 क्विंटल उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. नंदुरबार बाजार समितीत आवक कमी झाल्यामुळे लसणाचे भाव गगनाला भिडलेले आहेत. नंदुरबार बाजार समितीमध्ये लसणाला तब्बल 450 रुपये किलोचा भाव मिळतोय. धुळ्यामध्ये रब्बी हंगामातील कांदा लागवडीला सुरुवात झाली. यावर्षी दुष्काळामुळे कापूस वेचणी लवकर संपली. मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मात्र सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांदा लागवडीला सुरुवात देखील केली आहे. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालाय. अशातच कापूस उत्पादक अडचणीत सापडले. शेतकऱ्यांनी पिकवलेलं पांढरं सोनं वेचणीला मजूरच मिळत नाहीये. गेल्या काही दिवसापासून धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली घसरलाय. रब्बी पिकांना वाढत्या थंडीचा फायदा होतोय. नंदुरबारमधील रब्बी हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्यात. सरासरी 95,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे. गहू, हरभरा, मका, ज्वारी, भुईमूग अशा पिकांची पेरणी झालेली आहे. धुळ्याच्या अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचा आज मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते लोकार्पण होईल. या योजनेमुळे शहरातील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. धुळेकरांना 2 दिवसात पाणी मिळेल. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये अल्पसा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासियांना मार्च आणि एप्रिल महिन्यापासूनच पाणी टंचाईला सामोरं जावं लागू शकतं. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधनं 90% अनुदान तत्वावर वितरित करण्याची योजना जालन्यामध्ये राबवली जाते. यासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. बारामती शहर आणि तालुक्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून कडाक्याची थंडी पडते. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा, थंडी, तापानं नागरिक हैराण आहेत. बारामती शहरातील यशवंत नगरी भागामध्ये खड्ड्याचं साम्राज्य पाहायला मिळते. वारंवार नगरपालिकेला सांगूनही नगरपालिका त्यात काही कारवाई करत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे दररोज अपघातांची मालिका सुरूच आहे. शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाची दुरवस्था झाली आहे आणि दिवसेंदिवस ती बिकट होत चालली. पण झोपी गेलेलं प्रशासन मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष करतोय असं चित्र आहे. स्वर्गीय सुंदर लाल यादव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोंदियामध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. 3 राज्याच्या पैलवानांनी याच्यात सहभाग घेतला. नागपूरच्या पैलवानानं इंदूरच्या पैलवानाला यावेळी आसमान दाखवलं. वर्ध्याच्या मोहगावमध्ये आयुष्यमान भारत कार्ड संबंधी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक नागरिकाला आरोग्यासाठी 5 लाख रुपयाचं विमा कवच दिलं जात आहे. गोंदियातल्या सालेकसा इथं अक्षता कलशाचं वाटप करण्यात आलंय. सालेकसा तालुक्यात 108 गावांमध्ये कलशाचं वाटप झालंय.
दत्त जयंती निमित्तानं धुळे शहरातील नवनाथ मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। दर्शनासाठी भाविकांची रीघ लागल्याचं पाहायला मिळालं। सोबतच भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला। पुण्याच्या हांडेवाडी इथल्या कुमार पेबल पार्क सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली। 3 भटक्या कुत्र्यांनी लहान मुलावर जीवघेणा हल्ला केला। अनैतिक कृत्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कॅफेवर जळगाव पोलिसांनी छापेमारी केली। यावेळी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी या कॅफेची तोडफोड केली। बुलढाण्याच्या जागदरी इथल्या शहीद जवान अनंता दत्तात्रय गीते यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। भारतीय सैन्य दलामध्ये ते सुभेदार पदावर कार्यरत होते। बीडच्या श्रीपत अंतरवालमध्ये एक धक्कादायक घटना घडली। तुरीची शेंग 1.5 वर्षीय चिमुकलीच्या जीवावर बेतली। शेंग खाताना घशात अडकल्यामुळे श्वास गुदमरून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी फाट्यावर भीषण अपघात झाला, ज्याच्यामध्ये कार चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। कारने डिवायडरला धडक दिली आणि अपघात झाला। बीडच्या माजलगावमध्ये घराला अचानक आग लागली, ज्याच्यामध्ये अंध वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला। पत्र्याच्या शेडला अचानक आग लागल्यामुळे घटना घडली। आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। 1 लाखाच्या खंडणीसाठी मिरजेत तरुणाचं अपहरण करण्यात आलं। पोलिसांकडून संबंधित तरुणाची सुटका करण्यात आली आहे। तिघांना या प्रकरणात बेड्या ठोकल्यात। लातूरच्या कासारगाव शिवारात एका शेतात 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळलाय। पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटवण्याचं आव्हान आहे। या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक प्रस्थापित होत असतानाच नुकतंच त्यांनी यूट्यूबवर नवा विक्रम केलाय। त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरील सबस्क्रायबर्सनी 2 कोटींचा टप्पा ओलांडलाय। येत्या 15 जानेवारीपासून मुंबई अयोध्या विमानसेवा सुरू होणार आहे। इंडिगो एअरलाइन्सने ही माहिती दिली आहे। 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते एअरपोर्टचं उद्घाटन होणार आहे। काँग्रेससह इंडिया आघाडीमध्ये अयोध्येत हजेरीबाबत संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे। माकपचा उपस्थितीला स्पष्ट शब्दात नकार आल्याचं कळतंय। राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण जरी सगळ्यांना गेलं असलं तरी पुढे नेमकं काय होतंय, कोण ते निमंत्रण स्वीकारतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। देशातील 140 कोटी लोकांना स्वयंपूर्ण बनवण्याचं लक्ष्य ठेवूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करतायत, असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काढले। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत। राजौरी इथे झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या आढावा ते या दौऱ्यामध्ये घेणार आहेत। राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये थंडीचा कडाका आणि धुकं वाढलंय। विमान उड्डाणांवर आणि रेल्वे गाड्या धावण्याच्या वेळापत्रकावर त्याचा विपरीत परिणाम झालाय। दिल्लीमध्ये दाट धुक्यामुळे दृश्यमानता घटली आहे। जवळपास 30 विमानांच्या उड्डाणांना विलंब झालाय। संयुक्त अरब अमिरातीत आणि दक्षिण कोरियामध्ये 5G इंटरनेट सेवा सगळ्यात वेगवान असल्याचं स्पष्ट झालंय। यादीमध्ये भारत 10व्या स्थानावर आहे असं कळतंय। देशात मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक फुकटे प्रवासी प्रवास करतात त्याची बाब समोर आली। एप्रिलपासून तब्बल 213 कोटी 16 लाखांची दंड वसुली करण्यात आली आहे। ख्रिसमसच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिमाचल प्रदेशात चक्क महापूर आलाय। गेल्या 2 दिवसात शिमल्यात 60,000 वाहनं दाखल झाली आहेत। अभिनेत्री रिया चक्रवर्तीला परदेश प्रवासाची परवानगी मिळाली आहे। सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये सीबीआयच्या लुकआउट नोटीसमुळे तिच्या परदेशवारीवर बंधनं होती। पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खैबर पख्तूनख्वा या प्रांतातील बुनेर जिल्ह्यामध्ये एका हिंदू महिलेनं उमेदवारी अर्ज भरलाय। सबीरा प्रकाश असं या 35 वर्षीय महिलेचं नाव आहे। ती पाकिस्तान पीपल्स पार्टीची अधिकृत उमेदवार आहे। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मोंतरोव यांची भेट घेतली। यावेळी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय आर्थिक सहकार्यावर चर्चा करण्यात आली। सर्व देशांमधील संबंधांमध्ये चढउतार होत असताना जागतिक राजकारणातील एकमेव स्थिरता भारत आणि रशिया यांच्यातील संबंध आहेत असं वक्तव्य एस जयशंकर यांनी केलंय। हमास आणि इस्लामिक जिहादनं इजिप्तचा प्रस्ताव नाकारल्याची माहिती इस्रायली प्रसार माध्यमांनी दिली। त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दहशतवाद्यांचा खात्मा होईपर्यंत युद्ध थांबणार नाही असं म्हटलंय। रशियन तुरुंगामधून बेपत्ता झालेले पुतीन यांचे सर्वात मोठे विरोधक अखेर 20 दिवसांनंतर सापडले। इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार 10 ग्रॅम सोनं 127 रुपयांनी महागलंय। सोन्याचा भाव 31,000 रुपयांवर पोहोचलाय आणि
225 रुपयांची घसरण झाली आहे. जानेवारी 2024 मध्ये विविध राज्यांमध्ये शहरांमध्ये 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. जानेवारी 4 रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार व्यतिरिक्त 10 दिवस बँका बंद असतील. जानेवारी 2024 मध्ये 9 दिवस शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. शनिवार आणि रविवार 8 दिवस तर 26 जानेवारीला शेअर बाजार बंद राहील.